दाखल होतोय. सचिन गडशी टेनिस क्रिकेट कारकीर्द फार उत्तम राहिलेला एक अभ्यास. अरुणजी दोंदे यांना मी विनंती करतो आपण सत्कार घ्यायचा आहे. मी विनंती करतो संदीप शिगवण यांना त्यांचे स्वागत करायचं आहे. धन्यवाद अक्षय. आपण महत्वाच्या मॅच कडे वळतोय कारण मॅच देखील मॅचचा आनंद सगळेजण घेत आहेत. क्रॉस लाईन खेळलाय सचिन का धमाका. इलाका कोणाचाही असू दे धमाका आमचाच असणार सचिन सांगतोय. पहिल्या चेंडूवरती उडवलाय जातोय सरळ चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचली जाते. सचिन गडशी बद्दल जर बोलायचं झालं तर फार एक तंत्रशुद्ध फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. तुंबाड संघाकडून खेळताना अनेक वेळा आपण पाहिलं. पुन्हा एकदा पेस्ट कॉपी पेस्ट करताना येतोय सरळ सीमारेषे पार येतोय मोठा प्रहार चौकार. पंधरा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 4च्या मदतीने आधीचा चेंडू आला तसा चेंडूवरती मात्र तुटून पडतोय सचिन. आपला इरादा मात्र इथं स्पष्ट करताना पाहायला मिळतोय सचिन. कारण ही महत्वाची स्पर्धा पहिलं पर्व कोणाच्या नावावरती असेल याची जय्यत तयारी लढाई आपल्याला रणसंग्राम घमासाम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच श्री भैरी मुंबई चषक 2026 हे चषक आपल्याला पाहायला मिळतंय. भैरी मुंबई ग्रामस्थ होडकाड यांच्या वतीनं हा होडकाड गावाचा सोहळा होडकाड गावचा उत्सव पाहायला मिळतात. मित्रांनो आपण सगळेजण कोकणकर आहोत. महत्त्वाचे म्हणजे गणपती आणि होळी उत्सव आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यामध्ये होडकाड गावामध्ये अजून एक उत्सवाचा अध्याय आज लिहिला जातोय तो म्हणजे अर्थातच भैरी मुंबई चषक 2026 हा सोहळा आज इथे जोडला जाईल. नव्याने सुरुवात केली जाते. एकच धाव मात्र इथे मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या अंकावरती पोहोचली जाते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा होत आहेत 17. एक गडी बाद. चला वारंवार एकत्र येऊ नका. रुपेश विनंती असेल आपणास. वैभव जास्त वारंवार आपण प्रत्येक चेंडूवरती एकत्र यायचं नाही. विशेष म्हणजे महिलांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आयुष्याच्या रंगमंचावरती कोणतीही तालीम न करता आयुष्याचा चित्रपट अगदी सहजरित्या भूमिका पार पाडणारी स्त्री ही फार एकमेव आपल्याला कलाकार पाहायला मिळते. आणि तीच स्त्री आज स्पर्धेच्या दरम्यान यांचा सत्कार उपस्थिती पाहायला मिळत आहे. आकाश गोरेवले करतील. भैरी मुंबई ग्रामस्थ होडकाड आयोजित भैरी मुंबई चषक 2026 या पहिल्या पर्वाचा आपण सगळेजण साक्षीदार होतो. याची देही याची डोळा असा हा पूर्ण स्पर्धेचा मनमुराद आनंद असं आपण इथे प्रत्यक्षात घेत आहोत. यूट्यूब लाईव्हच्या दरम्यान जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असे जोडून राहा आणि शेवटच्या सामन्याचा देखील आपण मनमुराद आनंद लुटा. पुन्हा एकदा राजेश रांगळे येतोय गोलंदाजीवरती. खराब चेंडू खराब मारा आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू स्वेर मारा पाहायला मिळते राजेश कडून आणि स्वेर मारणे धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचली जाते. 1-8 माघारी परतावं लागलं संदेशला. त्याचप्रमाणे भैरवली देऊळवाडी यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलं त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. भैरवली देऊळवाडी यांचा सन्मान केला जातोय आणि इकडे सन्मान केला जातोय गोलंदाजाचा. खरपूस समाचार घेतोय तो आहे अजय. 6 धावा मोठा फटका खेळायचा मनसुबा होता आणि तो देखील स्पष्ट केला आणि 6 धावेने धावसंख्या पोहोचली जाते 24 या अंकावरती 24. त्याचप्रमाणे पुढील सत्कार दत्ताराम बाबू कदम यांचा सत्कार करतील. हो सुरेख चेंडू. चेंडू थोडासा वेगवान फेकला राजेशने. तसा खेळपट्टीवरती पडलाय. कमी उंचीचा राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता आज आपल्याला पाहायला मिळते. थांबवले राजेशने. चेंडू आखोड्याचा चेंडू होता. हो स्वतःच्याच गोलंदाजीवरती शतरक्षक देखील केलंय राजेशने. 2 धावा वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा वेगवान चेंडू होता. आखोटप्याचा मागे ठेवला राजेशने
आणि सरळ खेळायचा प्रयत्न होता अजयचा. अडवलं राजेशने, स्वतःच्या गोलंदाजीवरती फिल्डिंग केली, क्षेत्ररक्षण केलं, पण 2 धावा इथे रोखू शकले नाही राजेश. पुन्हा एकदा गुडलेनवरचा चेंडू उडावलाय, जाईल का क्षेत्ररक्षण, चूक केली जाते. इथे मात्र झोळी फाटलेली दत्ताराम बाबू आणि कदम यांचा जीवनदान सत्कार मिळतोय करतायत. अजयला. राजेंद्र लक्ष्मण मोठं बुरटे. जीवनदान म्हणावं लागेल या स्पर्धेतील. मित्रांनो, तुम्ही कोणाचा झेल सोडताय? अजयचा. जर तुम्ही मॅच गमावली तर या झेल सोडणाऱ्याला, क्षेत्ररक्षकाला मात्र महिनाभर झोप लागणार नाही. स्वतः कर्णधार वैभव आज आपल्याला पाहायला मिळते या झेल खाली होता, चूक करतोय. पुढे एकदा राजेश. हो, सुरेख चेंडू, कमबॅक केलं, थांबवलं, पुन्हा अजयला थांबवलं. अजय मोठे फटके खेळतोय नॉन स्ट्राईकला अजूनही. ज्याने मागील चेंडूवरती मोठा प्रहार केला होता तो सचिन गडशी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते. स्ट्राईकला अजय आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश, टिटवाळ्यावरून आलेले राजेश रांगळे आज या दिवा शहरात. हो, सुरेख, पुन्हा झेल सोडतोय, पुन्हा जीवनदान मिळतं अजयला. भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे आणि इथे जीवनदान देखील वारंवार मिळतोय अजयला. संधीचं सोनं करावं लागेल मित्रांनो. षटक क्रमांक 2चा देखील इथे खेळ संपतोय. 10 फलकावरती धावा होत आहेत एकूण. 29 लॉस ऑफ 1 विकेट, 29 धावा आणि 1 गडी बाद. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकलाच राहील सचिन गडशी. स्ट्राईक मिळाली नाही अजून सचिनला. अजयला स्ट्राईक आहे. अजय फॉर्मात आहे, फॉर्ममध्ये आहे, सेट आहे. मित्रांनो, तुम्हाला जर शेट व्हायचं असेल ना तर स्वतःला पहिला सेट करा, तर तुम्ही शेट होऊ शकाल. आणि ते सेट होतोय हा फलंदाज क्रीजवरती. सुरक्षित आहे, संयमाने खेळतोय, मोठे फटके, खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान ही क्रिकेटची ओळख म्हटली जाते, परिभाषा म्हटली जाते. आणि येतोय गोलंदाज प्रेमळ. प्रेमळ गोलंदाज. खेळपट्टीत सातत्याने रंग बदलताना पाहायला मिळतोय मित्रांनो. कधी गोलंदाजाच्या प्रेमामध्ये, कधी फलंदाजाच्या प्रेमामध्ये आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टी. आणि अनेक आपण जर आजूबाजूला जर पाहिलं तर अनेक जसं कोणावरती विश्वास ठेवू नये, कारण कधीही रंग कोणीही बदलू शकतो, मग राजकारण असो किंवा लोक असो. हो, गुडलेनवरचा चेंडू उडवलाय, लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात. अजयला माघारी परतावं लागेल. आता मात्र इथे कोणतीही चूक नाहीये. बॅक टू द पॅव्हलियन होतोय आकाश. अजय. धावसंख्या होते पहिल्या चेंडूवरती. प्रेमळ विकेट देखील गारद केला. पहिल्या चेंडूवरती मोठा आपण ज्यावेळेस विकेट घेतो ना त्यावेळेस एक गोलंदाजामध्ये एक आत्मविश्वास प्राप्त होतो. धाव फलकावरती धावा अजूनही पाहतोय आपण, 29 धावा आपण पाहतोय. 2 षटक समाप्त झाल्याच्या नंतर 29 धावा आपल्याला पाहिल्या. त्यानंतर प्रेमळाला गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला या प्रेमळने आणि एक पूर्ण कॉन्फिडन्स प्राप्त केला या नवख्या गोलंदाजाने. आणि सातत्याने परिवर्तन, चेंजेस, व्हेरिएशन आपण या सौन सडेवाडी संघाच्या खेळाडूंमध्ये पाहतो. एक नव्याने संधी दिली जाते प्रेमळला. अकुडेबता चेंडू ढकलून दिलाय, दिशा देण्याचा स्क्वेअर लेगला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक येतोय, वैभव येतोय इथे. पुन्हा वैभवचं क्षेत्ररक्षण इथे चेंज केला जातोय. लॉंग ऑनला होता, आता स्क्वेअर लेगला पाहायला मिळतं, डीप स्क्वेअरला. स्क्वेअर लेगलाच आहे, सांगतोय स्वतः मी इथेच आहे, पण झेल दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून सुटला होता. प्रेमळ सुंदर अशी गोलंदाजी हाताळतोय. चेंडू हाताळताना पाहायला मिळते. 2 चेंडू फेकले गेले. आतापर्यंत एकच धाव खर्च केला, 1 गडी प्राप्त केला या प्रेमळने. स्लोअरचा फुल टॉस, खराब चेंडू, पंच सांगतायत नो. आणि सचिनच्या बॅटला जर स्पर्श केला असता तर हा चौकार असू शकला असता. 9 धावा नक्की मिळेल आणि 9 धावेने धावसंख्या वधारेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण. थांबलेली धावसंख्या पोहोचली जाते 31 या अंकावरती, 31. जर तुम्हाला जिंकायचे असेल तर मोठे फटके खेळून मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण दोन्ही संघ अगदी बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वेळा प्रतिस्पर्धीमधून सातत्याने आले. प्रत्येकाला प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक संघाची देखील कमजोरी माहीत आहे. त्यामुळे ही लढाई
जरी सहज सोपी वाटत असली तरी महत्वपूर्ण आहे. या पहिल्या पर्वाचा मानकरी कोण असेल? उडवलाय चेंडू, शतरक्षक तैनात, पुन्हा एकदा सुटतोय, पकडतोय आणि कोणतीही चूक केली जात नाहीये. फ्री हिट नसेल मित्रांनो, फ्री हिट नाहीये आणि विकेटचं देखील पतन होतंय. सचिन घडशी एक मोठा खेळाडू माघारी परततोय. 2 चौकार आपल्या खेळीमध्ये लगावल्या आणि माघारी परततोय सचिन घडशी. ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. इथे माघारी परतला सचिन. प्रथम फलंदाजी करत असताना सर्वोदय तुंबाड या संघाने आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या आहेत. त्या 31 धावा. थांबलेली धावसंख्या दुसऱ्या षटकात आपण पाहिल्या 29 धावा होत्या. तर नंतर हा प्रेमळ अगदी प्रेमाने सगळ्यांना जिंकतोय. म्हणतात ना की प्रेमाने जग जिंकता येतं. इथे प्रेमने देखील आपल्या गोलंदाजीवरती हा सामना आपल्या बाजूने घेऊन जाताना पाहायला मिळते. महागडे ठरलेले 2 गोलंदाज आपण पाहिले, रुपेश, त्यानंतर आपण राजेशला पाहिलं. 29 धावा ह्या दोन्ही गोलंदाजांनी खर्च केला. आता मात्र एकदा प्रेमळसाठी जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. सुंदर गोलंदाजी करतोय हा प्रेमळ. मॅम, संघ कोणताही असो, क्रिकेटर कोणताही असो, पण इथे प्रत्येकाला दाद देणं फार गरजेचं आहे. खरपूस समाचार घेतलाय. डावकुरा फलंदाज आला, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. सूरज मात्र इथे तळपताना पाहायला मिळतोय. येतो या चेंडूवरती मोठा चौकार. फलकावरती जोडल्या जात आहेत. चेंडू द्या आयोजक. त्या पेटीमध्ये नेऊन ठेवा ना बॉक्स. चला मॅच बॉल आलेला आहे. विनंती असेल चला जास्त वेळ खर्च करू नका. आपण पाहतोय अगदी सगळ्यांची मनं जिंकतोय. मी मगाशीच म्हटलं कौतुक करावं, त्या प्रेमळचं करावं आणि कौतुक करता क्षणी फलंदाजाने मात्र त्याचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला. 4च्या मदतीत धावसंख्या 35 या अंकावरती पोहोचली जाते. पुन्हा फुलटॉस सुंदर असा खेळलाय. तंत्रशुद्ध फलंदाजी, ड्राईव्ह खेळाय, डीप वरून येतो शतरक्षक, अडवलं जात आहे, थोपवलं जात आहे. धावबाद होईल का पाहायचंय. पंचांचा आकाशाकडे बोट येते. मोठी विकेट. माघारी परतवला गेला फलंदाजाला आणि षटक क्रमांक 3चा देखील इथं खेळ समाप्त होतोय का पाहायचंय. पण अजूनही चेंडू शेष आहेत. एक चेंडू शेष. मैदानात जातोय आशिष. माघारी परतावं लागला सूरजला, ज्याने पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार देखील केला. धावबाद होताना पाहायला मिळेल. 1 धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचली जाते 36 या अंकावरती पोहोचली जाते. 36 आपण पाहतोय. 36 लॉस ऑफ आपण 3 विकेट. 3 विकेट माघारी परतले. आशिष एक नवा फलंदाज, जर्सी नंबर 21 सर्वोदय तुंबाड या संघाचा आपण पाहतोय. या संघाचा जर चंबू आपण पाहिला, आपण संदेश पाहिला, अजय पाहिलं, सचिन देखील पाहिला, महेश पाहिला, सूरज आणि आता आशिष. फुलटॉस चेंडू होता ढकलून दिलेला लॉंगॉमला पाहायला मिळते. शतरक्षक येतोय वेगाने, राजेश येतोय, अडवला जात आहे आणि 2 धावा नक्की पूर्ण केल्या जात आहेत. आणि हानाचा मामला, पण एकही धाव नाहीये. 2 धावा आणि धावबाद होईल. माघारी परतावं लागेल आशिषला आणि विकेट देखील गारद होते. षटक क्रमांक 3चा देखील इथे खेळ संपतोय. धावफलकावरती धावा होत आहेत. एकूण 38 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि 39 धावांचं आव्हान असेल ते 18 चेंडू. 39 धावांचं आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघ सवणस सडेवाडी या संघाला. तोपर्यंत आपण जाऊया सन्मान सोहळ्याकडे, अतिथी देवो या कक्षाकडे जाऊया. ओव्हर टू द अक्षय. तसेच पुढील सत्कार मान्य श्री बबन यशो शिगवण यांचा सत्कार करतील प्रदीप गणपत शिगवण. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे.
चला यानंतर पुढील होणारा सामना देखील आहे पन्हाळचे कोणवाडी आणि तामोण वेताळवाडी दोन्ही संघाचे संगणकांना विनंती आहे की माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. तसेच नाणेफेकीसाठी पुढील सत्कार यावे प्लीज. मान्य श्री संदीप गणपत शिगवण यांचा सत्कार करतील नितेश जोनले. मान्य श्री संदीप गणपत शिगवण चला आपण जाऊया मैदानात. चला त्वरित सचिन सहकार्य करा प्लीज. जास्त वेळ खर्च करून देऊ नका पंचाने विनंती असेल. आणि पुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. अर्थातच पन्हाळचे कोणवाडी आणि तांबोण वेताळवाडी या संघाच्या दरम्यान पुढील होणारा सामना असेल. 10 वाजताचा सामना. आता 11 वाजलेत. अजूनही आपण 1 तास उशिराने चालतोय. मित्रांनो थोडं सहकार्य करा. आणि मैदानात प्राचारण करा. चला वैभव आपले फलंदाज मैदानात प्राचारण करा प्लीज सहकार्य करा. 18 चेंडू मध्ये हॅलो. तसेच पुढील सत्कार महादेव भिकू भुवड यांचा सत्कार करतील महेश गोरिवले. चला अक्षय आपण जाऊया मैदानाकडे जाऊया. तदनंतर आपण षटक समाप्त झाल्याच्या नंतर अतिथी भाऊ या कक्षाकडे आपण वळणार आहोत. चला मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. विनंती असेल. वारंवार सूचना द्यावी लागत आहेत. सहकार्य करा. वैभव रुपेश विनंती असेल. विनोदजी काताले आपण टॉस करायचा आहे. सडेवाडे प्लीज. चला मैदानामध्ये दाखल होतोय. राजेश असेल पण नाही आहे. राजेशला संधी नाही आहे. विलास आणि विश्वास याची जर टेनिस क्रिकेटची जर कारकीर्द पाहिली तर फार उत्तम राहिलेली आहे. अनेक वेळा अनेक स्पर्धा देखील ज्यांनी गाजवला तो विश्वास. अशी विश्वासात्मक खेळ खेळणारा विश्वास आज मैदानामध्ये विश्वास देईल का या सामन्यामध्ये. कारण 18 चेंडूमध्ये 39 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू पासून तुटून पडावं लागेल या फलंदाजाला. कोणवाडी या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. तयार राहायचं आहे. यानंतर त्वरितच हा सामन्याला सुरुवात होईल. मित्रांनो कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहताय मित्रांनो श्री बहिरी मुंबई चषक 2026चं हे पहिलं पर्व. अगदी दिमागदार पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो तुमच्यामध्ये अपाट क्षमता आणि एक सुप्त शक्ती दडलेली आहे जी केवळ तुमच्यामध्ये जागृत होण्याची वाट पाहत आहे. तुम्ही परिस्थितीचे बळी नाही तर तुम्ही स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार बना. माणूस हा नेहमी संघर्षशील व्यक्तिमत्व आहे. संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे मित्रांनो तुम्हाला. तुम्ही राजा असा किंवा सिंह असा तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल. तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. चला जलद गतीने घ्या. सामने चालवा. चला पहिला चेंडू पडतोय. 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू स्वेर मारा. खराब चेंडू आपण पाहतोय. स्वेर मारा. एकीकडे आपण पाहतो IPL चालू आहे. ISPL आहे. एकीकडे आपण प्रेसिडेंट चषक देखील आपण पाहतोय आणि एकीकडे आज आपण पाहतोय श्री बहिरी मुंबई चषक 2026चं दिमागदार पर्व आपण पाहतोय. आपण सगळेजण याची देही याची डोळापड साक्षीदार देखील होतोय. खरपूस समाचार. क्रॉस द लाईन खेळतोय. येतोय 1-2 का 4. यह है छत्रपतींचा छावा. मिळाल्या 4 धावा. नक्कीच आज बहिरी मुंबई गावदेवीच्या नावाने आज इथे चषक भरवला जातोय. हा उत्सव साजरा केला जातोय. मुंबई सारख्या शहरामध्ये आज बहिरी मुंबईचा उत्सव साजरा केला जातोय. एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आज पाहायला मिळते.
होडकाड या गावाकडून पुन्हा एकदा स्वेर मारा, दडपण प्रेशर पाहायला मिळतंय. गोलंदाज थोडंसं अडकळत गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. 3 चेंडू फेकले गेले, 2 चेंडू स्वेर मारा आपण पाहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार चौकार आपण पाहिला. विश्वास याच्या बॅटमधून आपण पाहिला. बहिरी मुंबई चषक 2026 हे पर्व सुंदर असं पर्व पाहायला मिळतं. स्लोअरचा चेंडू अपील केली जाते. इथे बॅटची कडा जाऊन जाते. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू आणि पहिल्या गडीचं पतन बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. विश्वास परंपरा वसा आणि वारसा जपण्याचं काम हे जे खेळाडू करतायत त्यांच्या कौतुकासाठी आज गावावरून विशेष म्हणजे सर्व आलेल्या मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो, स्वागत व्यक्त करतो. तदनंतर आपण मैदानाकडे वळतोय. फुलटॉस चेंडू होता, सन्मानाने खेळायचा प्रयत्न राजेश याचा. रवींद्र सुंदर असा सन्मानाने खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं एक विशेष वैशिष्ट्य आज राहिलेलं आहे. या प्रथमच या गावातील 3 संघ एकत्र येऊन ही स्पर्धा या नियोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक होडकाड वरचेवाडी दत्तवाडी या दोघांच्या अफलातून नियोजनामध्ये आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक वैशिष्ट्य पाहायला मिळते आजच्या स्पर्धेमध्ये आणि त्याला साथ देण्यासाठी सर्व धर्म समभाव या गावाने जपला. अर्थातच बौद्धवाडी देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे. त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. मित्रांनो, क्रिकेट हा क्रिकेट असतो. क्रिकेटमध्ये कोणतीही जात पात धर्म मानला जात नाहीये. प्रत्येक खेळाडू हा खेळाडू होत असतो. आपला स्किल आपला कौशल्य इथे मात्र फसतोय चेंडूवरती ह्या आणि माघारी परतावं लागेल. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. या फलंदाजाच्या माघारी परतावं लागेल. सलामीवीर विलास एक नावाचा नामोल्लेख केला जातो सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये. तो आहे हा खेळाडू राजेश रांगळे. मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण जबाबदारी आता राजेश वरती आलेला आहे. आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आहेत एकूण 9 धावा आणि गडी मात्र माघारी परतले. 2 गडी माघारी परतले. राजेश आलाय. सुंदर असा खेळ आहे. लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. शतरक्षक येतोय. थोपावला जात आहे. प्रोटेक्शन दिलं जातंय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. दुहेरी धावांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 11 या अंकावरती पोहोचली जाते. षटक क्रमांक 1चा इथे खेळ संपतोय आणि धाव फलकावरती धावा होत आहेत. 2 गडी बाद 11. मी मित्रांनो मगाशीच उल्लेख केला. विशेष म्हणजे श्री बहिरी मुंबई चषक 2026 या मानाच्या चमचमत्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार. सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या पहिल्या पर्वावरती मानकरी कोण होणार याचीच ही लढाई, याचाच हा घमासाम, याचाच रणयुद्ध. अर्थातच क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहतोय. एकीकडे इराणचं युद्ध, एकीकडे श्री बहिरी मुंबई चषकामधील हे क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. ज्यांच्या कृपेने आपण ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी आपण आलो आहोत आणि त्यांच्या कृपेने आपण सुखाचं 2 घास खातो. ते म्हणजे गावदेवीच्या या कृपेमुळे छत्रछायेखाली आपण आज या परगावी या शहरामध्ये आपण वावरत असतो. आपला जीवन प्रवास चालू असतो आणि त्याच्याच नावाडे आज आपण ही स्पर्धा आपण राबवत आहोत, संपन्न करत आहोत. एक मोठी गोष्ट आहे.
पहिला चेंडू होता थोडासा स्विंग असणारा गोलंदाज अर्थातच सुदेश, ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. सुंदर गोलंदाजी करतात. मागील स्पर्धेमध्ये देखील खूप वेळानंतर सुदेशला आपण या संघामध्ये पाहतोय. हो सुरेख सुरेख आपण पाहतोय थोडंसं लेक साईडला पडतोय चेंडू आणि स्विंग होताना ऑफ टर्मच्या बाहेर जाताना चेंडू आपण पाहिला. थोडंसं राजेशला थांबवलंय. हा एक स्विंग स्पिनर म्हणून ओळखला जातो गोलंदाज सुदेश, ज्याच्याकडे अनुभव आहे. जर आपण त्याची शैली पाहिली गोलंदाजीची तर नक्कीच एक अनुभव असणारा खेळाडू जाणला जातो, ओळखला जातो क्रिकेटमध्ये तो सुदेश. गत वर्षामध्ये ज्याने चमकदार कामगिरी केली तो सुदेश 2026 मध्ये आपण खूप काळानंतर आज क्रिकेटमध्ये या चंबूमध्ये 11 मध्ये आज पाहतोय सुदेशला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. स्लोअरचा चेंडू. राजेश आपण जर अशा चुका केलात तर महागडा पडू शकतं. बायचा इशारा येतोय पंचांचा आणि धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 13 धावा. 1-3 लॉस ऑफ 2 विकेट. राजेशला अजूनही संयमाने खेळावं लागेल. येणाऱ्या चेंडूवरती तुम्ही तुटून पडू शकता, आक्रमण करू शकता. तुमच्याकडे क्षमता आहे, अफाट ताकद देखील आहे. सुदेश तितकाच एक मोठा अनुभवी गोलंदाज. हवेमध्ये राहिला चेंडू. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक वेगाने. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. पण सेफ झोनमध्ये चेंडू पडताना पाहायला मिळालं आणि सुरक्षित अजूनही आपल्याला पाहतोय तो हा फलंदाज प्रवीण रवींद्र आपण पाहतोय. स्ट्राईकला रवींद्र, नॉन स्ट्राईकला राजेश रांगळे. सातत्याने अनेक स्पर्धेवरती ज्यांनी नाव कोरलं तो राजेश एक तगडा फलंदाज देखील आहे. स्लोअरचा चेंडू उडवलाय. स्विंग होतोय. सुदेश येतोय गोलंदाजीच्या आपल्या मार्कवरती. स्वतः चेंडू खाली आणि इथे कोणतीच चूक केली जात नाहीये. रवींद्रला माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन होतोय. डकआउट मध्ये माघारी परतावं लागेल रवींद्रला. मित्रांनो, यूट्यूब लाईव्हच्या दरम्यान जोडले गेलेल्या सर्व हितचिंतक, या क्रिकेटप्रेमी गावकरी, जे जे कोणी आपण घर बसल्या रेल्वेमध्ये, कार्यालयामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे, सामन्याचा आनंद घेत आहे, शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत जोडून राहण्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. त्यानंतर आपण जाऊया सन्मान सोहळ्याकडे. सन्मान अतिथी देवया. त्याचप्रमाणे आमच्या गावचे उपसरपंच समीर तांबे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे त्यांचा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. तर सन्मान करतील आमच्या या भैरी मुंबई चषकाचे अध्यक्ष मंगेश माळी. धन्यवाद. अनेक मान्यवरांचा देखील इथे सन्मान केला जातोय. मित्रांनो, समाज घडवण्यास इतके विज्ञानात अजूनही ताकद नाहीये, म्हणूनच तर संस्कृती आपल्याला जपावी लागते आणि संस्कृती आज आपण जमतोय. अर्थातच प्रत्येक मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. चला, धावफलक आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा. 1-5 आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. मोठी धावसंख्या आहे, मोठी झेप घ्यावी लागेल, तर मोठे फटके देखील खेळावे लागणार आहे. जॉकर चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. जातोय सरळ सीमारेषा पार, गुदगळ्या करत गवत कापत चोपत जातोय. येतोय चौकार. पाच चेंडू 20 धावेची गरज. सुंदर वेगवान चेंडू आपण पाहिला. सुंदर मारा करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज सुमित. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुंदर, काहीसं अडचणीत बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. पण शेवटी क्रिकेट आहे, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. ढकलून दिले पॉईंटच्या दिशेने. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या वधारेल. धावसंख्या 20 या अंकावरती पोहोचली जाते. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावा. 4 चेंडू, 3 चेंडू, 19 धावा. मित्रांनो,
मंजिल उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. हवेमध्ये राहिला आहे चेंडू, चेंडू खाली येतोय शतरक्षक, कोणतीही चूक केली जात नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेटचं पतन आणि अडचणीत सापडतोय हा संघ, सडेवाडी संघ. औपचारिकता म्हणावी लागेल कारण 2 चेंडू 19 धावांची गरज आहे. आता औपचारिकता म्हणावी लागेल मित्रांनो. सोनं असं किंवा माणूस दोघांनाही तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तापावं लागेल, अग्नीमध्ये तुम्हाला उतरावं लागणार आहे तरच तुम्ही चमकू शकाल. मित्रांनो इथे किमतीवरून अस्तित्व आणि अस्तित्वावरून किंमत होत नसते, तर इथे किमतीवरून आणि अस्तित्वावरून किंमत ठरत नसते. जसं म्हणतात ना की 2 रुपयाची टिकली कपाळी लावली जाते आणि चांदीचं पैंजण पायामध्ये घातलं जातं. विकेटचं देखील पतन. माघारी परतावा लागला. आता शेवटचा चेंडू असेल. औपचारिकता मित्रांनो, पावसाला छत्री थांबवू शकत नाही, पण पावसात उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. आज सामना पण जिंकू शकत नाही, पण सामन्यामध्ये लढण्याची ताकद, आत्मविश्वास तुम्हाला देऊ शकतो. स्वेर मारा. अजूनही एक चेंडू शेष. चला यानंतर होणारा पुढील सामना असेल पन्नालचे कोणवाडी आणि तामोण वेताळवाडी. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. तदनंतर आपण अतिथी देवभाव या कक्षाकडे देखील जाणार आहोत आणि हा सामना जिंकलाय तुंबाड सर्वोदय या संघाने आणि पराभवाच्या छायेखाली मात्र जावं लागतंय तो सवनस सडेवाडी संघाला. आणि आज आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. सत्कार श्री दयानंद पडवल यांचा सत्कार करतील शैलेश पानवलकर.